नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली. कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. प्रिय रामू हे योगीराज बागुळ यांचं पुस्तक आपण वाचत आहोत. कालच्या भागात आपण पाहिलं 1-1.5 वर्षाचं गंगाधर नावाचं बाळ गरिबीमुळं रमाई आणि साहेबांना गमवावं लागलं. हा प्रसंग ऐकताना अक्षरशः डोळे भरून येतात. त्यानंतर 3 एप्रिल 1923 रोजी साहेब लंडनहून मुंबईला आले. आता पुढे. विदेशातून परतल्यानंतर साहेबांनी 4-6 दिवस विश्रांती घेतली. DSCचा प्रबंध सुधारून लिहून पुन्हा लंडन विद्यापीठाला सादर करायचा होता. साहेब पुन्हा अभ्यासाला लागले. दुसरीकडे पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ते वकिली करण्याचा विचार करीत होते. परंतु पुढे अनेक अडचणी होत्या. सनद कशी काढावी, कार्यालयासाठी जागा कुठे मिळेल, त्यासाठी पैशांची व्यवस्था कशी करायची, समाजकार्य कसे करावे, कुटुंबाच्या चरितार्थाचं काय, एक ना अनेक प्रश्न डॉक्टर साहेबांच्या डोक्यात थैमान घालत होतं. अशा अवस्थेत काही स्वजातील कार्यकर्ते डॉक्टर साहेबांकडे येत. साहेब, चळवळीला सुरुवात केली पाहिजे, गप्प का बसलात? कार्यकर्त्यांचा साहेबांना प्रश्न. अहो, मी अजून स्थिरस्थावर झालेलो नाही. मी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी भक्कम मार्गाच्या शोधात आहे. साहेब कार्यकर्त्यांना म्हणत. कार्यकर्ते नाराज होऊन परतत. डॉक्टर साहेबांना चळवळीत पडायचे नाही, त्यांना समाजकार्याची रुची नाही, ते मोठ्या पगाराची नोकरी करून ऐशोआरामात जीवन जगण्याचा विचार करत आहेत. त्यांना आपल्या समाजाशी घेणं देणं नाही. साहेबांबद्दल काही लोक अशी नाहक अफवा पसरवित होते. अशावेळी साहेब उद्विग्न होत. त्यांच्या बैचेनीत आणिक भर पडे. डॉक्टर साहेब अशा मनस्थितीत असताना ज्येष्ठ बंधू बाळाराम यांनी एका तरुण मुलीशी लग्न करण्याचा घाट घातला. मुलीच्या आणि त्यांच्या वयात फार मोठी तफावत होती. मुलगी बाळारामापेक्षा वयाने खूपच लहान होती. साहेबांनी थोरल्या बंधूची समजूत काढण्याची पराकाष्ठा केली. तुझ्या वयाला शोभेल अशी एखादी अविवाहित किंवा विधवा स्त्री असेल तर सांग, किंवा आपण तशी स्त्री शोधू. हवं तर मी तुझं लग्न तिच्याशी लावून देईन. साहेब बाळारामास म्हणाले. बाळाराम ऐकण्यास तयार नव्हते. ते एक दिवस भरमसाठ दारू पिऊन तर होऊन घरी आले आणि त्याच विषयावर डॉक्टर साहेबांशी वाद घालू लागले. साहेबांचे पुन्हा तेच आणि तसेच समजवणे. मी पुन्हा संसाराला लागावं असं तुला अजिबात वाटत नाही. तू सक्का भाऊ असूनही माझ्या उपयोगाचा नाही. बाळारामांची बडबड सुरूच झाली. साहेब सुधारमतवादी होते, तर बाळाराम जीर्णमतवादी. शेवटी वैतागून साहेब बाळारामाला निर्वाणीने म्हणाले, काही झाले तरी मी तुला त्या मुलीशी लग्न करू देणार नाही. बाळाराम साहेबांवर आणखीन भडकले. ते साहेबांना म्हणाले, आतापर्यंत तू शिकत राहिलास. चांडाळ चौकटीत शोभून दिसतील असे मित्र जमा करतोस. त्यांच्या सल्ल्यानं तू माझ्या घरादाराचा सत्यानाश करायला निघाला आहेस. तू तुझ्या हलकट मित्रांना जेवायला घरी घेऊन येतोस. बायकोला त्यांची खरकटी भांडी घासायला लावतोस. शेम ऑन यू. अरे, ही भांडी तरी तुझ्या कमाईची आहेत का? दोघा भावांचे भांडण चाळकरी पाहत आणि ऐकत होते. काही वृद्ध समजदार लोक बाळारामाला दापण्याचा प्रयत्न करीत, पण ते कोणाचेच ऐकण्यासारखे नव्हते. शेवटी डॉक्टर साहेब वैतागून तावातावानं बाळारामाला म्हणाले, तू या घरातून चालता हो. लहान भावाचं असं बोलणं बाळारामाच्या जिव्हारी लागलं. जातो. मला तरी या घरात कुठं राहण्याची इच्छा आहे. या घरातले हे कपडे आणि ही भांडी सुद्धा माझीच आहेत, बाळाराम म्हणाले आणि घरातील भांडी आणि कपडे जमा करू लागले. त्यांची अखंड बडबड सुरूच होती. एक वृद्ध चाळकरी बाळारामाला म्हणाला,
अरे बाळू, असा वेडेपणा काय करतोस? तात्या, ही भांडी आणि हे कपडे माझ्या कमाईचे आहेत. मी ही भांडी फोडून टाकीन आणि हे कपडे जाळून टाकीन. त्या वृद्धाला असे म्हणून बाळाराम घरातील भांडी बाहेर फेकू लागले. भांड्यांचा आणि भांडणांचा आवाज साळभर पसरू लागला. बाळाराम घरातील खरेदी केलेले कपडे फाडू लागले. हे करताना त्यांच्या तोंडाचा पट्टा अखंड चालूच होता. ते बेभान झाले होते. मुले भयभीत होती. मक्याची आई आणि यशाची आई एका कोपऱ्यात तोंडाला पदर लावून स्तब्ध बसल्या होत्या. डॉक्टर साहेब हताश होऊन डोक्याला हात लावून खोली समोर बसले होते. भावाच्या तोंडाला लागून काहीच अर्थ नाही हे त्यांना कळून चुकलं. 4-5 प्रौढ चाळकरी खोलीत आले आणि त्यांनी बाळारामाचा हात धरून खोलीतून ओढून बाहेर घेऊन गेले. काही लोकांनी इकडे तिकडे फेकलेली भांडी उचलून पुन्हा खोलीत नेऊन ठेवली. बाळाराम चप्पल घालीत डॉक्टर साहेबांना म्हणाले, मी मरण पण पुन्हा तुझ्या या खोलीत पाय ठेवणार नाही. आणि झोकांड्या खात ते ताडतड चाळीच्या पायऱ्या उतरून कायमचे घर सोडून निघून गेले. त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे लग्न गंगाधर तांबुसकर यांच्याशी झालेले होते. बाळाराम नायगावला गेले. बीडीडी चाळ नंबर 8 मध्ये पहिल्या मजल्यावर त्यांनी एक खोली भाड्याने घेतली. तिथे ते एकटेच व्यसनाधीन होऊन राहू लागले. डॉक्टर साहेबांचा दुस्वास करण्यास लोकांनी त्यांना आपसुकच आपल्या कंपूत ओढलं. त्यांनी बाळाराम यांना हाताशी धरून साहेबांच्या विरोधात बडोदा सरकारशी कागाळीयुक्त पत्रव्यवहार करून साहेबांच्या अडचणी वाढवण्यास सुरुवात केली. साहेबांशी भांडणं होऊनही बाळाराम प्रत्येक महिन्याचा पगार झाला की एक पथ्य नित्य नियमाने पाळीत असे. ते खाऊचा पुटका घेऊन चाळीच्या खाली येत. तेव्हा ते प्यायलेले असत. ए मक्या, अरे सुडक्या, असा खालूनच मुलांना मोठमोठ्यानं आवाज देत. त्यांचा आवाज ऐकताच मुकुंद आणि यशवंत मोठे बाबा आले, मोठे बाबा आले असे ओरडत खाली जात. बाळाराम मुकुंद आणि यशवंतला जवळ घेत, लेकरांचे मुके घेत, खाऊचे पुडके सोडून त्यांच्या हाती देत, समोर बसवून संपूर्ण खाऊ खायला लावत आणि रडतही. मुलांचा खाऊ खाऊन झाला की मग ते त्यांच्या घराकडे परतत. BIT चाळीची मात्र ते पायरी देखील चढत नसत. दोन्ही पुतण्यांवर त्यांचे प्रेम अफलातून होते. सुभेदारांचं निधन झालं तेव्हा कोकणातील पद्धतीप्रमाणे त्यांचे मृतावस्थेत एक छायाचित्र काढण्यात आले होते. ते डॉक्टर साहेबांनी सांभाळून ठेवले होते. दत्तोबा दळवी हे कोल्हापूरचे अतिशय हुशार, हुन्नेरी, प्रतिभासंपन्न, प्रसिद्ध आणि राजाश्रय असलेले छायाचित्रकार आणि चित्रकार होते. त्यांची ओळख साहेबांचे कोल्हापूरचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सहकारी दत्तोबा पवार यांच्या मार्फत झाली होती. एकदा दत्तोबा पवार मुंबईत साहेबांना भेटण्यासाठी आले. साहेबांनी पवारांजवळ वडिलांचे छायाचित्र डोळे उघडलेल्या अवस्थेत तयार करण्याचा मनोदय व्यक्त केला. दत्तोबा पवारांनी छायाचित्रकार दळवींकडे तो फोटो देण्याची विनंती केली. डॉक्टर साहेबांनी 8 मे 1923 रोजी वडिलांचा मृतावस्थेतील फोटो आणि त्याचबरोबर एक पत्र दत्तोबा दळवी यांना देण्यासाठी दत्तोबा पवार यांच्याकडे दिले. वडिलांचा फोटो कसा हवा आहे याविषयीची कल्पना आणि काही सूचना या पत्रात त्यांनी नमूद केली. डॉक्टर साहेबांनी कोर्टात प्रॅक्टिस करण्याचे ठरवले. काही मित्रांकडून पैसे उसने घेऊन त्यांनी प्रॅक्टिसची तजवीज केली. वकिली करण्यासाठी सनद मिळावी म्हणून डॉक्टर साहेबांनी 25 जून 1923 रोजी न्यायालयात अर्ज केला. 5 जुलै 1923 रोजी मुंबई हायकोर्टात वकिली सुरू केली. साहेबांना वाटलं की आपल्या विद्वत्तेवर भाळून स्पृश्यवर्गीय वकील आणि सॉलिसिटर्स त्यांना मदत करतील. परंतु तिथेही जात आडवी आली.
1923 सालातील ऑगस्ट महिन्यात त्यांनी DSC साठी नव्याने प्रबंध लिहून लंडन विद्यापीठाला पाठवून दिला. यासाठी कृष्णाजी केळुस्कर यांच्या भावाने त्यांना टायपिंगसाठी खूप मदत केली. त्यावेळी रामूबाईला दिवस गेले होते. आता साहेबांना अभ्यासातून जराशी उसंत मिळाली होती. वकील व्यवसायात जम बसला होता. अशा बैचेन मनस्थितीत असताना बडोदे सरकारच्या कार्यालयातून साहेबांना पत्र येईल. परस्परामध्ये झालेल्या करारानुसार एकतर आपण बडोदा संस्थानच्या दप्तरी सेवा देण्यासाठी ताबडतोब हजर व्हावे, अन्यथा तुमच्या शिक्षणासाठी 20,000 रुपये कर्ज म्हणून दिलेली रक्कम तात्काळ परत करण्याची व्यवस्था करण्यात यावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा आशयाचे ते पत्र असे. पत्रास काय उत्तर द्यावे ते साहेबांना सुचत नसे. माझी परिस्थिती काय आहे याची चौकशी न करता बडोदे सरकार मला त्रास देत आहे, असं ते पुटपुटत. बडोदे सरकारच्या अधिकाऱ्यांवरून चिडून ते दातोट खात. साहेब रोज सकाळी मुंबईतील किंग सर्कल येथे फिरण्यासाठी जात. एके दिवशी फिरत असताना त्यांची बाळकृष्ण मोडक या दादरच्या खांडके इमारतीत राहणाऱ्या वकिलाशी टक्कर झाली. एकमेकांनी आपसुकच दिलगिरी व्यक्त केली. ओळख झाली. दोघांचे व्यवसाय एकच. बाबासाहेबांनी त्यांना त्यांची अडचण सांगितली. मोडक वकिलांनी त्यांचे काही दावे साहेबांना देण्याचे मान्य केले. 1923 सालातील सप्टेंबर महिन्यात साहेबांना पहिली केस मिळाली. ती नाशिक जिल्ह्यातील आडगावच्या उमा वालू जाधव व त्यांचा सक्का भाऊ लक्ष्मण या महार समाजातील प्रसिद्ध ठेकेदाराची शेतीची केस होती, जी आडगावचे पाटील पुंजाजी लक्ष्मण यांच्याकडे गहाण होती आणि तो ती जमीन आता पैसे देऊनही उमा आणि लक्ष्मण जाधव यांना परत देण्यास नकार देत होता. मोडक वकिलांनी ती केस साहेबांना दिली. साहेबांनी केसचा अभ्यास केला आणि ती केस जिंकली. त्या केसचे त्यांना 600 रुपये मिळाले. ते सर्व पैसे घेऊन साहेब घरी आले. रक्कम रामूबाईंच्या हाती दिली. साहेबांनी रामूबाईंना पैसे मोजण्यास सांगितले. तिला एवढे पैसे मोजता येईनात. ती विसाविसांची गट्टी करी. तिला बरेचसे जमेना. साहेबांना हसू आले. किती निरागस आणि सालस होती त्यांची रामू. रामू, तू शिकलेली असतीस ना तर मला परेशान करून टाकले असतेस, असे म्हणत साहेब हसू लागले. मी जशी हाय ती हाय, रामू म्हणाले. अगं, तू जशी आहेस ना तशीच खूप चांगली आहेस. साहेबांच्या बोलण्यात जिव्हाळा होता. साहेबांनी रामूला निहाळलं. तिची कूस भरलेली दिसली. ती लाजून हलकसं हसली फक्त. हा खटला जिंकला, परंतु पुढे हाताशी काहीच दावे नव्हते. त्यामुळे साहेब वकिली व्यवसाय सोडून नोकरी करण्याचा विचार करू लागले. नोकरी करून पैसे मिळवावेत. एकदा कुटुंबाची घडी नीट बसली म्हणजे नोकरी सोडून द्यावी आणि वकिली व्यवसायाबरोबरच समाजकार्यही करावं, असं त्यांचा मानस होता. वकील मित्र सीताराम जोशी यांच्या चर्नी रोडच्या घरातील एका खोलीत बॉम्बे लॉ क्लासेस नावाचे खाजगी शिकवणी वर्ग सुरू केले. काही विषय जोशी शिकवत व काही डॉक्टर साहेब. अर्थार्जनासाठीचा हा खटाटोप होता. दिवस पुढे सरकत होते. नोकरी शोधण्याचे काम चालू असतानाही त्यांना बडोदा सरकारचे पत्र येणं सुरूच होतं. त्या पत्रांना ते उत्तर देत नसत. कर्ज वसूल करण्यासाठी बडोदे सरकार कायदेशीर कार्यवाही करणार आहेत अशी अफवाही त्यांच्यापर्यंत येईल. कर्ज वसुलीसाठी सरकारचे दिवाण सर मनुबाई मेहता यांनी महाराजांच्या उपरोक्ष साहेबांच्या पाठी ससमिरा लावला होता. साहेब बैचेन झाले होते. घरात जगण्याची आणि जगवण्याची भ्रांत. तेव्हा कर्जाचे पैसे कोठून आणि कसे फेडणार? अत्यंत बिकट परिस्थितीत जगण्याचा संघर्ष सुरू होता. सुधारून लिहून पाठवलेला साहेबांचा DSCचा प्रबंध
लंडन विद्यापीठाने एकदाचा स्वीकारला. 1923 सालच्या नोव्हेंबर महिन्यात लंडन विद्यापीठानं साहेबांना पत्र पाठवलं. आपणास सन्मानपूर्वक DSc पदवी प्रदान करीत आहोत असं कळवलं. साहेबांनी इतर पदव्यांप्रमाणेच या पदवीसाठीही प्रचंड मेहनत घेतली होती. अक्षरशः उपाशी राहून अनेक रात्र अभ्यास केला होता. त्यांना जेव्हा विद्यापीठाचं पत्र आलं आणि जेव्हा ते पत्र वाचू लागले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आपोआपच अश्रू गळू लागले. त्यांना या पदवीसाठी घेतलेले सारे कष्ट आठवू लागले. साहेब अक्षरशः ओक्साबोक्शी रडू लागले. ही अति आनंदाची बातमी प्रथमतः सांगण्यासारखी अति जवळ एकच व्यक्ती होती. प्रचंड हाल अपेष्टा नि दुःख दैन्य बरोबरीने भोगणारी नि सावलीसारखी खंबीर साथ देणारी त्यांची रामू. साहेब घरी गेले. रामूला बरं वाटत नव्हतं. ती अंथरुणावर पडून होती. साहेब रामूच्या उशाजवळ जाऊन बसले. रामू, बरी आहेस ना? साहेबांनी विचारलं. रामू फक्त हलकंच हसली. तिनं पदर सावरून घेतला. रामू, एक आनंदाची बातमी सांगू? माझा DScचा प्रबंध लंडन विद्यापीठाने स्वीकारला. मला DScची पदवी मिळाली. लंडन विद्यापीठाचे पत्र. अधीरतेनं आणि प्रसन्नतेनं साहेब पत्नीला म्हणाले. रामू अधिक खुलून हसली. ते तिचं स्मितच तिचं साहेबांना अभिनंदन होतं. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन होतं. रामू अंथरुणातून उठली. तिनं सचेल अंघोळ केली. देवाची पूजा केली. पूजा झाल्यानंतर ती साहेबांना हळूच म्हणाली, अजून एखादी पदवी घ्यायला इलायतीत नाही ना जाणार? साहेबांनी रामूकडे प्रेमळपणे पाहिलं. तिचा चेहरा जरा म्लान मात्र निरागस होता. त्यातून आनंदाची छटा दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचा भोळा भाव आणि बोलण्यातील नर्म विनोदाचे आकलन करीत नि नकारार्थी मान हलवत साहेब हसत म्हणाले, नाही. रामूबाईनं सुटकेचा श्वास सोडला. सुटलो एकदाचा, असा तिचा चेहरा सांगत होता. अधूनमधून तिचं डोकं दुखू लागलं. कधी कधी तर अंथरुण धरी. बरं वाटू लागलं की पुन्हा कामाला लागे. हे आता नित्याचं झालं होतं. तिला आता सर्व लहानथोर आदराने रमाबाई म्हणू लागले. साहेबांसाठी मात्र ती रामूच होती. सुभेदारांनी त्यांचे कुटुंब सुसंस्कृत, विनम्र आणि समाजातील रीतीभातीस मांडणारे असे संस्कारित केले होते. रामूबाईला वयाच्या 9व्या वर्षापासून या संस्काराचे बाळकडू मिळाले. दैन्य अवस्थेत नि बिकट परिस्थितीतही तिने सकपाळ घराण्याची कौटुंबिक संस्कृती कसोशीने जपली होती. डॉक्टर साहेब 1923 रोजी एप्रिल महिन्यात लंडनहून भारतात परतल्यापासून त्यांच्या घरी दररोज कोणी ना कोणी पाहुणा जेवायला आणि काही वेळा मुक्कामालाही राहत असे. रामूबाई आपल्या पदरीने अभ्यागतांची बडदास्त ठेवी. कोल्हापूरचे दत्तोबा संतराम पवार, पुण्याचे कदमबंधू, मुंबईतले डॉक्टर उदगावकर आणि शिवतकर यांचे तर साहेबांच्या घरी वरचेवर येणं जाणं असे. रामूबाई कुणाही बाहेरच्या माणसाशी दाराआड उभी राहून बोले. साहेबांच्या कोणत्याही मित्रासमोर ती येत नसे अथवा येऊन बसत नसे. तिचा स्वभाव सुशील, सोज्वळ, नम्र आणि प्रेमळ होता. सुभेदार सांजवात लागतेवेळी सर्व कुटुंबियांना एकत्र घेऊन प्रार्थना म्हणत. ती परंपरा रामूबाईनं खंड न पाडता चालू ठेवली. उपवासाच्या दिवशी प्रार्थना झाल्याशिवाय ती उपवास सोडत नसे. आईने सुरू केलेला सोमवारचा उपवास नित्याने करी. सोशल सर्व्हिस लीगचे नारायण मल्हार जोशी यांच्या साहाय्याने परळच्या दामोदर हॉलच्या पहिल्या मजल्यावरील पश्चिमेकडे असलेली एक खोली साहेबांनी वकिली व्यवसाय व सामाजिक कार्यासाठी नाममात्र भाड्यानं मिळवली. प्रापंचिक गाडा ओढता ओढता साहेबांना अनेक पिढ्यांपासून खितपत पडलेल्या त्यांच्या समाजाला जागे करायचे होते.
त्या दृष्टीने सुरुवात कशी आणि कधी करावी याचा ते सारखा विचार करीत. साहेबांचे सहकारी आणि मित्रमंडळी दामोदर कार्यालयाच्या शेजारी असलेल्या खोलीत त्यांना भेटण्यासाठी येऊ लागली. चर्चा आणि गप्पा होऊ लागल्या. गप्पा रात्री उशिरापर्यंत चालल्या की साहेब हॉलच्या खोलीतच झोपत. अस्पृश्य समाजातील सहकाऱ्यांबरोबरच इतर समाजातील समाजकार्यकर्तेही साहेबांकडे येऊ लागले. त्यांच्या विद्वत्तेने आणि बुद्धिमत्तेने प्रभावित होऊ लागले. अशातच रामू बाळंत झाली. मुलगी झाली. तीही खूप अशक्त. दिसण्यात मात्र हुबेहूब रामूच. रामूबाईला लेकीची भारी हौस. सुखदुःखाच्या प्रसंगी आईबापाला आधार देणारा, सासरहून धावत येणारा, मनातलं हितगुज सांगण्यासाठीचा जीव म्हणजे लेकीचाच. पोटी लेक जन्माला आल्यापासून रामूला मनपूर्वक आनंद झाला. 12 दिवसांनी बारसे करून मुलीचं नाव ठेवलं इंदू. गर्वारपणात सकस आहार न मिळाल्यामुळे इंदूही अतिशय रोड होती. इंदूच्या आईलाच सकस आणि पोटभर खायला नव्हतं, तेव्हा बाळाला बाळसं कसे असणार? ते सदृढ कसे होणार? त्याला अंगावरचे दूध कोठून आणि कसं मिळणार? पोटात भरपेट नसल्यामुळं इंदू सारखी किरकिर करी. नशीब कसोटी घेत होतं, रामूची आणि तिच्या साहेबांची. इंदूसाठी रामूचा जीव तिळतिळ तुटे. मांडीवर घेतलं की ती निपचिप पडून राही. लेकीला न्हाऊ माकू घातलं की रामू तिच्या रूपाकडे पाहत राही. आपलीच दृष्ट लेकीला लागू नये म्हणून तिच्या गालाला काजळाची तीट लावी. अशक्त असूनही किती दाट जावळ होतं इंदूला. रामू इंदूला खेळविताना तिच्याशी गप्पा करी. तू माझी परी आहेस, माझी चकोली आहेस, माझी सोना आहेस, रामू लेकीला म्हणत असे. इंदू अशी तशी 6 महिने जगली आणि एके दिवशी मायबापाला सोडून गंगाधरनी रमेशच्या वाटेनं नेहमीसाठी भुरकन उडून गेली. रामूबाईच्या दुःखाला अंत नव्हता आणि अंत नव्हता तिच्या हालाकीच्या दिवसांना. आता तिचं शरीर शिणलं होतं. साहेबांची रामू थकली होती. तिचं सडपातळ शरीर आणखीन अशक्त दिसू लागलं होतं. अधूनमधून ती अंथरूण धरी, तेव्हा सारं घर अचल वाटे. बरं वाटू लागलं की ती पुन्हा कामाला लागे. घरात चैतन्य पसरे. पोटी फळ पिकावं आणि देठीनं गळावं, हे नियतीनं हिरावून घ्यावं असंच होत होतं. इंदू काही महिने जगली आणि मृत्यूच्या कुशीत विसावली. घरात पुन्हा शोककला दाटली. आता रामूबाई खूपच अशक्त झाली होती. कधी कधी तिला अंथरुणावरून उठताही येत नसे. साहेबांनी डॉक्टर दप्तरींना घरी बोलावून पत्नीला तपासलं. त्यांनी काही औषध आणि गोळ्या लिहून दिल्या. इंदूचा मृत्यू रामूच्या खूपच जिव्हारी लागला. लेकीची छबी नजरेसमोरून जात नसे. साहेबांना एकांतात घेऊन डॉक्टर दप्तरी म्हणाले, डॉक्टर साहेब, आपणाला एक अपत्य आहे. आता इथून पुढे अपत्याची अपेक्षा करू नका, नाहीतर पुढचे बाळंतपण बाईसाहेबांच्या जीवावर बेतेल. त्यांची प्रकृती अतिशय क्षीण झाली. त्यांना या पुढच्या प्रसूती वेदना झेपणार नाहीत. याचा भयंकर परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावर होऊ शकतो. याची खबरदारी घेणं सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. त्या रात्री साहेबांनी खूप विचार केला. त्यांच्यासाठी विषय सुख अजिबात महत्वाचे नव्हते. त्यांना हवी होती फक्त त्यांची रामू, आयुष्यभर साथ देण्यासाठी, अगदी वृद्धत्वापर्यंत. डॉक्टर केशव उदगावकर हे हिंदू महासभेचे काम करणारे एक समाजसेवक बाबासाहेबांचे मित्र होते. ते मुंबईत नायगावला राहत. नायगावला मांग गारुडी समाजाची मोठी वस्ती होती. साहेब उदगावकरांना म्हणाले, घरात प्रतिपाळ करण्यासाठी मला मांग समाजाचा एखादा मुलगा आणून द्या.
समाजकार्याची सुरुवात मला माझ्या घरातून करायची आहे. उदगावकरांनी मांगारोडी समाजाचा 9-10 वर्षाचा एक मुलगा साहेबांना आणून दिला. साहेबांनी मुलाला 4 समजुतीच्या गोष्टी सांगून त्याला लक्ष्मीबाई आणि रामूबाईच्या स्वाधीन केलं. दोघींनी त्याला स्वच्छ अंघोळ घातली, नीटनेटके कपडे घातले. साहेब कोर्टातून घरी आल्यानंतर कधीकधी ते मुकुंद आणि यशवंतबरोबर या मुलालाही फिरायला घेऊन जात. साहेबांनी मांगाच्या मुलाला घरात ठेवल्याबद्दल चाळीतील स्वजातीय लोक त्यांच्यावर कुटुंबावर नाराज झाले. मात्र साहेबांनी त्यांची पर्वा केली नाही. काही दिवसातच हा मुलगा साहेबांच्या घरी रुळला. चांगला गुटगुटीत झाला. त्याच्या कांतीवर्णी चेहऱ्यावर तेज आले. त्याला साहेबांच्या सुसंस्कृत कुटुंबात चांगले वळण लागू लागले. त्याच्या मनावर सुसंस्कार होऊ लागले. एक दिवस मुलाचा बाप त्याला भेटण्यासाठी नायगावहून आला आणि साहेब घरी नसताना मुलाला त्याच्या आई भावंडांना भेटण्यासाठी घरी घेऊन जातो म्हणून पुन्हा आणून घालतो असे रामूबाईस सांगून मुलाला घेऊन गेला. तो परत आलाच नाही. 2-3 दिवस साहेब नायगावला गेले. चौकशी अंती कळलं की ते मातंग समाजाचं कुटुंब मुंबई सोडून गावाकडे निघून गेलं आहे. त्यानंतर साहेबांनी शल वडवळकर आणि भानुदास मोरे या 2 विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबात ठेवले. साहेब पोटात पोट त्यांच्या शाळेपासून तो सर्व खर्च करू लागले. मात्र या दोघांनी अर्ध्यावरच शाळा सोडली आणि आईवडिलांकडे निघून गेले. ते विद्यार्थी सुद्धा साहेबांच्या कसोटीला उतरले नाहीत. डॉक्टर साहेब अलीकडे घरी जाणे टाळीत असत. ते रात्री शक्यतो दामोदर हॉलच्या खोलीतच झोपू लागले. व्याप कामाचा जास्त आणि अभ्यास असल्याचं सांगून जेवणाचा डबाही कार्यालयातच मागून घेऊ लागले. ते दिवसभरातून कधीतरी एकदा घरी जाऊन रामूच्या प्रकृतीची विचारपूस करीत. घरचा हाल हवाल घेऊन पुन्हा कार्यालयात येत. साहेबांच्या वागण्यात बदल होत असल्याचं रामूबाईला जाणवत होतं. ते जाणीवपूर्वक आपल्यापासून दूर आणि फटकून राहतात असं तिला वाटू लागलं. जीवापाड प्रेम करणारे साहेब असं का वागतायत? रामू एकांतात विचार करी. मनाला खात असे. मानवी जीवाला शेवटी भावना असतेच. पती पत्नीच्या नात्यामधले काही धागे अति नाजूक असतात. ते शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडेच असतात. साहेबांना त्यांची रामू दीर्घायुष्य हवी होती. त्यासाठी ते वाटेल त्या दिव्यातून जाण्यास तयार होते. साहेबांनी एक प्रकारचं दीर्घ अनुष्ठानच आरंभलं होतं. त्यांच्या अर्धांगिनीसाठी, त्यांच्या रामूसाठी. धन्यवाद. श्रोतेहो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील भागात.